जेव्हा जेव्हा फुटबॉलच्या मैदानावर लामिन यमाल नावाचा जयघोष होतो तेव्हा संपूर्ण स्टेडियम सुखावून जातं. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी बार्सोलिना आणि स्पेनच्या राष्ट्रीय संघाकडून खेळताना या तरुणाने असे विक्रम केले आहे जे भल्याभल्यांना संपूर्ण कारकिर्दीत जमले नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण ज्याला लामिन यमाल समजतो ते त्याचं नाव नाही तर आडनावच नाही, तर ते केवळ त्याचं फर्स्ट नेम म्हणजेच पहिलं नाव आहे. त्याचं पूर्ण कायदेशीर नाव लामिन यमाल नस उराई एबाना असं आहे. या नावामागे फुटबॉलचा कोणताही संबंध नसून एका तरुण जोडप्याची आणि एक समृद्ध आफ्रिकन स्पॅनिश संस्कृतीशी अत्यंत सुंदर कथा जडलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच नावाचा रंजक इतिहास समजून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. लामिन यमालचा जन्म 13 जुलै 2007 रोजी बार्सिलोना जवळील एका छोट्याशा शहरात झाला. त्याचे वडील मोरॅकोचे रहिवासी आहेत, तर त्याची इक्वेटोरिया गिनी या देशातील आहे. स्पेनमधील एका खास परंपरेनुसार मुलांना आई आणि वडील अशा दोघांचीही आडनावं दिली जातात, जेणेकरून दोन्ही बाजूंची वंश परंपरा जपली जावी. म्हणूनच त्याच्या वडिलांच्या बाजूने नस उराई आणि आईच्या बाजूने एबाना ही दोन आडनावं त्याला मिळाली. पण गंमत म्हणजे त्याचे आई वडील, ज्यांना आपण लामिन आणि यमाल म्हणून ओळखतो, त्या दोन्ही शब्दांचा उगम अरबी आणि पश्चिम आफ्रिकन संस्कृतीत उपलब्ध आहे. लामिन हा शब्द पश्चिम आफ्रिकेत अल अमीन या अरबी नावावरून आला आहे, ज्याचा अर्थ विश्वासू किंवा प्रामाणिक असा होतो. तर यमाल या शब्दाचा अर्थ अरबी भाषेत सौंदर्य किंवा लालित्य असा होतो. म्हणजेच त्याचा नाव एकत्रित अर्थ प्रामाणिक सौंदर्य असा होतो. लामिन यमाल हा केवळ स्पेनमध्ये वाढला नाही, तर तो एकाच वेळी 3 वेगवेगळ्या संस्कृतीच्या वातावरणात मोठा झालाय. घराबाहेर शाळा आणि फुटबॉल अकॅडमीला मासियामध्ये तो स्पॅनिश आणि कॅटलान भाषा शिकत होता, तर घरात मात्र आफ्रिकन परंपरा आणि पद्धती पाळल्या जात होत्या. आई वडिलांनी त्याला दोन्ही संस्कृतीचा आदर करायला शिकवले. तांत्रिकदृष्ट्या लामिन हा स्पेन, मोरॅको किंवा इक्वेटोरिया गिनी या तिघांपैकी कोणत्याही देशाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळू शकत होता, परंतु त्याने स्पेनची निवड केली होती. असं असलं तरी तो आफ्रिकन मुळांना कधीही विसरला नाही. गोल केल्यानंतरच्या सेलिब्रेशनमध्ये किंवा त्याच्या जर्सीवर त्याच्या याच बहुसंस्कृतीत वारशाची झलक पाहायला मिळते, जी त्याच्या चाहत्यांना कमालीची भावते. फुटबॉलच्या मैदानावर अनेक खेळाडू येतात आणि जातात, पण लामिन यमाल हा त्याच्या खेळासोबतच त्याच्या नावाच्या आणि अस्तित्वाच्या ओळखीमुळे जगभरातील करोडो स्थलांतरित आणि वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेल्या लोकांचा प्रेरणास्थान बनला आहे. त्याचे गोल, त्याचे असिस्ट आणि त्याने मोडलेले विक्रम हे तर केवळ सुरुवातीचे आकडे आहेत. खरी कथा त्याच्या नावामध्येच दडलेली आहे, जी विविधता आणि कौटुंबिक प्रेमाचा संदेश देते.